हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही एकटीच अंगणामध्ये बसलेली असते आणि अंगणात बसून आता तिला आज सकाळी घडलेला सर्व प्रसंग आठवत असतो। ते सगळं आठवून कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटत असतं। तिला आठवत असतं दुष्यंत हा लगेचच जेव्हा त्या माणसाची म्हणजेच मिसेस मुजुमदार तिला बोलत होत्या आणि मिस्टर मुजुमदारसुद्धा तेव्हा मध्ये बोलला की ही माझी बायको आहे मिसेस कृष्णा रांगडे पाटील। आणि त्यावेळी दुष्यंतने तिची बाजू घेतली आणि त्यांना सांगितलं की जर ती म्हणते तिच्याकडून चुकून झालं आहे तर अर्थात ते तिने चुकूनच केलं आहे, मुद्दाम कोणी असं दुसऱ्याला त्रास व्हावा असं का वागेल। त्याबरोबर आता कृष्णा इकडे मग पुढे तिला आठवतं की दुष्यंत तिच्यावरती किती रागवला, तिला किती ओरडला। मग ते सगळं आठवून कृष्णा तो वन पीस आता त्या आगीमध्ये टाकून देते आणि मग तिला पुन्हा तेच आठवायला लागतं। कृष्णा तू मूर्ख आहेस का, बावळट आहेस का तू, अगं तुला काय गरज होती काहीतरी स्वतःच्या डोक्याचा आगाऊपणा करण्याची, तू काहीतरी आगाऊपणा केलास आणि त्यामुळे माझं काम मिळता मिळता गेलं। त्यानंतर मग आता दुष्यंत हा त्या ठिकाणी आलेला असतो। आता तो तिकडे येतो आणि बघतो तर काय कृष्णा हे असं बसली आहे आणि ती आता जाळती आहे तिचाच तो ड्रेस। मग हे सगळं बघून दुष्यंतला खूपच जास्त वाईट वाटतं। दुष्यंत आता हळूच तिकडनं कृष्णाच्या जवळ येतो। आता त्याच्या हातातला साडीचा बॉक्स तो तिथेच खुर्चीवरती ठेवतो आणि कृष्णा शेजारी जाऊन सोफ्यावर बसतो। त्यावेळी कृष्णा तिकडनं उठून चाललेली असते पण दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो। दुष्यंत म्हणत असतो कृष्णा मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे। त्यावर कृष्णा तिथे खाली बसते। त्यावर दुष्यंत म्हणत असतो कृष्णा हे बघ आज जे काही घडलं जे काही झालं त्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी। आज जे घडलं ते घडायला नको होतं, मला सगळं मान्य आहे, त्यासाठी सॉरी गं, माझं चुकलं, प्लीज सॉरी। त्याबरोबर कृष्णा ही त्याला म्हणत असते की इट्स ओके, म्हणजे तुमचं चुकलं असं नाही, म्हणजे तुम्ही जे काही बोलला त्याचं मला वाईट नाही वाटलं, मला कळत नाही आहे की नेमकं बाळजाबाईंच्या मनात काय सुरू आहे। त्याबरोबर आता इकडे पूजा ही बाळजाबाईंच्या खोलीमध्ये आलेली असते आणि आता हळूहळू ती बाळजाबाईंना उठवत असते, बाळजाबाई बाळजाबाई बाळजाबाई। त्याबरोबर मग आता बाळजाबाई ह्या उठतात तर आता त्या समोर बघतात तर काय त्यांच्यासमोर पूजा असते। आता पूजाला बघून बाळजाबाई लगेच पटकन लाईट लावतात आणि मग आता त्या उठतात। पूजा हिला विचारतात तू इकडं काय करायलीस। त्यावर पूजा म्हणते अहो मला तुमच्याबरोबर बोलायचं होतं म्हणून मी इथे आली आहे। त्यावर बाळजाबाई म्हणत असतात अगं बाई जर तुला माझ्या खोलीत येताना कुणी बघितलं असतं तर काय झालं असतं, बघितलं नाही ना मग कुणी। त्यावर पूजा म्हणते नाही हो कोणी नाही बघितलं। त्यावर मग बाळजाबाई म्हणते नक्की बघितलं नाही ना मग कुणी, थांब। आणि मग पहिले तर जाऊन ते दरवाजा उघडून बघतात की कोणी बघितलं नाही ना। तर इकडे दुष्यंत म्हणतो आईच्या मनात काय आहे म्हणजे मला कळलं नाही कृष्णा। त्यावर कृष्णा म्हणत असते अहो म्हणजे तसं नाही मला म्हणायचं, अहो म्हणजे बघा की त्या आज जे काही बोलल्या त्याच्यावरून मी म्हणालो आहे त्यांच्या मनात काय आहे मला काही कळलं झालं हो। त्यावर दुष्यंत म्हणत असतो हे बघ कृष्णा आई बोलते कारण ती माझ्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहे पण तिच्या मनात खरंच काही नसतं गं। त्यावर इकडे पूजा बाळजाबाईला म्हणत असते काय हो तुम्ही तर मला म्हणाला होतात ना की एक घाव दोन तुकडे, आपण असं करू आपण तसं करू आपण हे करू आपण ते करू, पण झालं तर शेवटी काहीच नाही ना। ती कृष्णा बघितलंत ना ती कृष्णा कसं आपल्यावरती मात करून पुढे गेली ते। अहो मला तर वाटतं तुमच्या लेकाचा जीव माझ्यावर नाही तिच्यावरच आहे, तुमचा लेकच। त्यावर बाळजाबाई म्हणतात माझ्याशी ह्या अशा उर्मटपणात बोलायचं नाही या, तुझ्या घरला तिकडं तुझा उर्मटपणा खपवून घेत असत्याल, इथं चालायचं नाही, कळलं ना व, माझ्याशी बोलताना नीट शिस्तात बोलायचं समजलं। आणि आपल्याला जर त्या कृष्णेला घराबाहेर काढायचं असेल का नाही तर अजून जरा कष्ट करावेच लागतील, एक घाव दोन तुकडे करायचेत आपल्याला आणि समद्यात महत्त्वाचं असं काहीतरी करायचं की साप बी मरल आणि काठी बी नाही तुटायची। त्याबरोबर दुष्यंत कान पकडतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा हवं तर मी आईच्या वतीने तुला कान पकडून तुझ्यासमोर हात जोडून सॉरी म्हणतो। हे बघ आईच्या मनात कधीच वाईट काही नसतं, ती माझ्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून ती बोलून गेली असेल। पण त्यावर कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार राहू दे की, अहो मग तुम्हाला हात जोडायची काय गरज आहे, तुम्ही कशा पायी हात जोडून माफी मागायलायसा, तुमची या समद्यात काय बी चूक नाही, उलट जर काही कोणाची चूक असेल का नाही तर ती माझी,
म्या तसा येडेपणा करायच न गं होता ना. म्या ती कापडं घालाय न गं होती. म्या ती कापडं घालण्याआधी तू मसनी विचारायला पाहिजे होतं पक्क. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तरीही कृष्णा शेवटी जे झालं ते चुकीचं झालंच. मी तुझ्यावरती एवढं चिडायला नको होतं, त्यासाठी सुद्धा सॉरी. पण मी खरंच सांगतो, मी सुद्धा मनातून खरोखर नाही चिडलो. जे झालं त्यासाठी सॉरी. पण आता जिच्यामुळे हे सगळं झालं ती साडी तर घे. आणि मग दुष्यंत कृष्णाला साडी देतो. त्याबरोबर कृष्णा लगेचच साडीचा बॉक्स उघडते आणि कृष्णाला साडी आवडते. कृष्णा म्हणते, वाह दुष्यंत सरकार, एकदम झाक आहे की साडी. दुष्यंत म्हणतो, छान आहे ना. त्यावर कृष्णा म्हणते, वय वय छान आहे की. आणि मग आता कृष्णा ही ती साडी आवडीने बघत असते. आता दुष्यंत तिचा तो आनंदी प्रसन्न चेहरा बघून खुश होतो. इतक्यात दुष्यंतच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. त्यावर कृष्णा म्हणते, काय हो हे काय वाजायले. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं काही नाही, मी पूजाला गोळ्या औषधं देण्यासाठी असा मोबाईलला अलार्म लावून ठेवला. आता तिच्या गोळ्यांचा हे झाला ना म्हणून बजर वाजला. त्यावर कृष्णा म्हणते, बरं मॅ बघ आलो. आणि मग कृष्णा ही लगेचच उठते आणि पूजाला औषधं देण्यासाठी आता कृष्णा ही बेडरूममध्ये आलेली असते. आता कृष्णा पूजाला हाका मारते, पूजे ए पूजे, तुझ्या गोळ्यांची येळ झाली बघ पूजे. पण तिला पूजा तिथे कुठेच दिसत नाही. तर बाळजाबाई इकडे पूजाला म्हणत असतात, हे बघ आपल्याला प्रत्येक पाऊल जपून आणि फुकून टाकावं लागणार आहे. आपल्याला त्या कृष्णेला लवकरात लवकर या घराबाहेर काढायचं. पण एवढ्यात आपल्याला यश मिळेल असं मला तरी वाटत नाही. आपल्याला खूप कष्ट आणि मेहनत करावी लागणार आहे त्या कृष्णेला या घराबाहेर काढण्यासाठी. आणि मला वाटतं ती करायला तू पण तयारच असशील, बरोबर ना. आणि पुण्यांदा माझ्या खोलीत ही अशी रात्री अपरात्री येऊ नको. कोणी बघितलं तर किती रिस्क आहे ही. त्यावर पूजा म्हणते, ऑलरेडी मी केवढी रिस्क घेतली आहे. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाची बसून वाट बघत असतो. इतक्यात त्या ठिकाणी कृष्णा येते आणि कृष्णा दुष्यंतला सांगते, अहो दुष्यंत सरकार, पूजा कुठं बी नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय तू सगळीकडे बघितलंस ना. त्यावर कृष्णा म्हणते, होय मी समधीकडे अगदी नीट बघितलं. त्याबरोबर बाळजाबाई पूजाला म्हणत असतात, आणखीन काहीतरी आपल्याला नवीन खेळी खेळायलाच पाहिजे. त्यावर पूजा म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, खेळू की नवीन खेळी खेळू, सगळं आपण आपल्याला हवं तसं करू, आपल्या मनासारखं. इतक्यात दरवाजाचा आवाज येतो. दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाईंच्या खोलीत पूजाला शोधत आलेले असतात. आता बाळजाबाई या घाबरतात. बाळजाबाई मागे बघतात तर दुष्यंत. बाळजाबाई लगेचच आता दुष्यंत आणि कृष्णाकडे बघतात आणि असं दाखवतात की जणू काही त्या घाबरल्याच नाही आहेत. आणि मग त्या म्हणू लागतात की अरे दुष्यंत, कृष्णा, हे काय तुम्ही दोघं या येळी इथं नाही, म्हणजे इथं काय करायला आहे तुम्ही. त्याबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाईच्या खोलीत येतात. आणि मग आता बाळजाबाईला दुष्यंत म्हणायला लागतो, ॲक्च्युली आई काय झालं ना, म्हणजे ते पूजा सापडत नाही आहे घरात कुठेही. सो मग मला असं वाटलं की मे बी ती इथे आली असेल, म्हणून मग मी इथे बघायला आलो. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, इथं आर नाही, इथं तर ती आलेली नाही आहे, तुला इथं आली असेल असं कसं वाटलं. त्याबरोबर मग कृष्णा म्हणत असते, अरे देवा, पूजी इथं बी नाही, गेली कुठंही पोरगी. त्याबरोबर आता पूजा ही लपलेली असते. त्या ठिकाणी बाळजाबाई अलगद नजर मारतात. तर पूजा ही तिथे एकदम गप्प बसलेली असते आणि ती कोणाला दिसणार नाही याची खबरदारी तिने घेतलेली असते. आता दुष्यंत हा त्याच खिडकीजवळ बरोबर आलेला असतो. आता तो तिकडे येतो. बाळजाबाई त्याला हाक मारतात, दुष्यंत अरे तिकडे काय करायला आहेस. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई खिडकी उघडी आहे ना, तुला थंडी वाजेल, खिडकी बंद करत होतो. आणि मग दुष्यंत ती खिडकी अलगद बंद करतो. कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, मला काही कळना झालं आता. नाही म्हणजे ही पूजा अशी अचानक गेली तरी कुठं, मला का नाही आता पूजेची लई जादा काळजी वाटायला लागल्या. अहो ही पूर्ण सांगता अशी गेल्या, कुठं गेल्या, कशी असेल, काय करत असेल, मला काही कळना झाले. मी काय म्हणतो, चला की एक डाव आपण बाहेर जाऊ आणि बाहेरनं बघून येऊ. त्याबरोबर मग आता ते लोक बाहेर जातात. तर आता बाळजाबाई पूजाला म्हणतात, ये बाहेर गेलीत लोक. मग पूजा बाहेर येते. बाळजाबाई म्हणतात, जा आता लवकर इकडनं जा. त्याबरोबर पूजा पटकन चाललेली असते. बाळजाबाई म्हणतात, अगं बाई थांब की, आधी बघू तर दे. मग बाळजाबाई अलगद जाऊन कोणी आहे का बघतात. कोणी नाही आहे याची जाणीव होताच त्या पूजाला म्हणतात, जा आता
मग पूजा पटकन तिकडनं बाहेर जाते. बाळजाबाई ताबडतोब खोलीचा दरवाजा बंद करून घेतात. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत पूजाला शोधत शोधत घराच्या बाहेर आलेले असतात. आता कृष्णा आणि दुष्यंत तिकडे येतात. त्यांच्या मागोमाग बाळजाबाई पण येतात. बाळजाबाई म्हणत असतात, काय रे दुष्यंत, घावली कधी पोर कुठे गेली ते? त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही काही कळतच नाही आहे. इतक्यात तोपर्यंत आता अढळराव त्या ठिकाणी आलेले असतात. आता अढळराव बघतात की सगळं कुटुंबच बाहेर आहे. त्यामुळे ते विचारतात की काय रे, काय झालं, तुम्हा सगळ्यांची तोंड ही अशी पडलेली काय? त्याबरोबर मग आता मैनावती म्हणते, अहो भाऊजी, त्या कृष्णीची बहीण ती पूजा, ती न सांगता पोरगी कुठं गायब झाली ते कळना झाले. नाही तेव्हा फ्रेंड 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 करत अख्ख्या घरभर दुष्यंतच्या मागं पळत असत्या. आणि आता बघा की, अहो आता अचानक कुणाला बी काय बी न सांगता गायब झाल्या. मला तर त्या पोरीचं काही कळतच नाही. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणायला लागतात की असं काही नाही आहे, तू गप्प बस ग जरा. अगं आजारी आहे ती पोर, मग कुठं गेली काय आपण बघायला नको आहे. त्याबरोबर आता पूजा ही अलगच तिच्या खोलीकडे चाललेली असताना जयकांत मागणं येतो आणि जयकांत पूजाला बघतो आणि जयकांत म्हणतो, मॅडम तुम्ही इथं काय करायला? तर इकडे हे सगळे विचार करत असतात की पूजा कुठे गेली असते. तर आता जयकांतला बघून पूजा घाबरते. मग पूजा चक्कर येण्याचं नाटक करते. पूजा म्हणते, मी त्याबरोबर जयकांत पूजाला लगेचच सावरतो आणि म्हणत असतो, ओ पूजा मॅडम, ऐका, तुम्ही दुष्यंतला तुमचा फ्रेंड म्हणता का नाही? मग मी त्याचा धाकला भाऊ आहे, मग तुम्ही मला लिटिल फ्रेंड म्हणू शकता काय? इतक्यात त्या ठिकाणी बाकीचे सगळे आलेले असतात. त्याबरोबर आता जयकांत लगेचच पूजाला सोडतो आणि पूजा कृष्णाच्या मिठीत येते. त्याबरोबर मग आता जयकांतला बाळजाबाई विचारतात की काय रे, तू इथं काय करतोय? त्यावर जयकांत म्हणतो की काकीसाहेब, अहो मी वसुली करून दुपारच्यालाच आलो होतो. त्यावर पूजाला कृष्णा विचारते, पूजे तू इकडं कशी आलीस? पूजा म्हणते, मला भूक लागली होती, मी स्टेअर्स खाली उतरले. त्यावर बाळजाबाई जयकांतला म्हणतात, जयकांत तू इथं काय करत होतास? त्यावर जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब, मी इकडनं चाललो होतो, तेव्हा बघितलं पूजा मॅडम इथंच उभ्या होत्या म्हणून आलो. त्याबरोबर मग दुष्यंत हा विचारायला लागतो की पूजा, तुला बरं वाटतं ना, तू ठीक आहेस ना? त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या लगेचच पूजाकडे रागाने बघतात. आता बाळजाबाईंनी रागाने बघितल्याबरोबर मग पूजा आता नाटक करायला पुन्हा सुरुवात करते की नाही म्हणजे मला भूक लागली आहे, फ्रेंड मला भूक लागली आहे, मला भीती वाटते रे फ्रेंड खूप यांची सगळ्यांची, हे सगळे मला मारायला आलेत ना, हा फ्रेंड, हे सगळे खोटे आहेत ना, हे सगळे वाईट आहेत ना, फ्रेंड मला भूक लागली आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, तुम्ही तिला घेऊन जा. त्याबरोबर मैनावती लगेचच म्हणायला लागते, मला का नाही या पोरीचं काही कळतच नाही म्हणजे दुष्यंत समोर आला की अचानक हिला काय फेफडं भरते. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो काकीसाहेब, हे काय बोलायला तुम्ही? माझी बहीण आजारी आहे, तिच्या ह्या आजारपणाची असली मस्करी करू नका हो. आणि मग कृष्णा तिकडनं खायला आणायला जाते. त्याबरोबर बाळजाबाई मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णे, अगं तुला ज्या बहिणीचा एवढा कणव यायलाय का नाही, ज्या बहिणीच्या बाजूनी तू एवढं बोलायलाच नवं, तीच बहीण तुझा संसार उद्ध्वस्त करून तुला या घराच्या बाहेर काढायला आले. त्याबरोबर आता दुष्यंतने पूजाला तिच्या रूममध्ये आणलेलं असतं. मग तो पूजाला म्हणतो, पूजा इथे बस, अंग टाक. मग पूजा अंग टाकते. तर दुष्यंत हा आता पूजाला सांगत असतो, हे बघ पूजा, तुला काही हवं असेल, तुला काही लागलं तर अशी उठून एकटी बाहेर जाऊ नको. तुला काहीही गरज वाटली तर मला हाक मारत जा, समजलं ना? आणि मग दुष्यंत तिकडनं जायला लागतो. पूजा आता मनातल्या मनात म्हणत असते की नक्की डी, तुला माझी काळजी आहे का नाही हे मला एकदा तपासून बघायचं आहे. त्याबरोबर इकडे कृष्णा ही पूजासाठी खायला घेऊन आलेली असते आणि मग आता ती पूजाला म्हणत असते, पूजे ही बघ, मी मस्त फळं आणल्यात तुझ्यासाठी, फळं खा म्हणजे तुला बरं वाटेल. त्याबरोबर आता पूजा ही लगेचच उठून बसते आणि मग तिला एक फालतू आयडिया सुचते. मग पूजा आता ओरडायला लागते, फ्रेंड हिने चाकू आणलं, ही मला मारणार फ्रेंड. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अगं पूजे ऐक, अगं तुला माराय कशा पायी आणीन बाई मी चाकू?
माराय नाही आणलेला बाई मी तो चाकू तुला, मी तो फळं कापाय आणलं आहे. हां, फळं कापाय आणलं आहे. पूजा जरा शांत हो की. पूजा ऐक. पण पूजा अजिबात शांत होत नसते. पूजा फ्रेंड करतच चाललेली असते. मग त्या ठिकाणी दुष्यंत येतो. दुष्यंत आल्याबरोबर पूजा लगेच दुष्यंतला बिलगते आणि दुष्यंत तिला स्वतःपासून लांब करत असतो. तर आता बाळजाबाई त्या ठिकाणी येतात आणि बाळजाबाई आता म्हणायला लागतात की काय चालू काय इथं आहे. आणि अगं पूजे, कशा पायी बाई गळा काढायला लागल्यास? काय चाललंय काय तुझं? का ओरडायल्यास? त्याबरोबर मग पूजा आता सांगत असते, हिने चाकू आणलाय आणि ही मला चाकूने मारणार आहे, ही मला मारते म्हणून मी ओरडते, सांगा ना हिला जायला इकडनं. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अगं ए पूजे ऐक की बाळा, ए पूजे ऐक ना, अगं म्या कशा पायी मारीन तुला? तुझ्या मनात तरी असं कसं येईल? अगं असं नाही आहे, अहो दुष्यंत सरकार म्या काय अशी करीन? फळं कापायला घेऊन आलो होतो ना वसुरी, ही काय फळं? त्याबरोबर पूजा म्हणत असते, नाही मला नाही माहिती, तू जा ना इकडनं, माझ्यासमोर नको उभी राहूस, तू जा. त्याबरोबर मग आता इकडे दुष्यंत हा पूजाला म्हणत असतो, पूजा तू जरा शांत हो, पूजा जरा धीर धर, दम धर पूजा. पण पूजा काही ऐकून घ्यायला तयार नसते. मग बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, अगं ए कृष्णे, तुला कळना झालं आहे काय? ती एवढी घाबरायला ना तुला, मग कशा पायी अजून तुला इथं थांबायचं आहे? जा की इकडनं बाहेर, जा बाहेर जा. मग बाळजाबाई कृष्णाला हाताला धरतात आणि खोलीच्या बाहेर काढतात. आता हे बघून कृष्णाला खूपच वाईट वाटू लागतं. तर पूजा म्हणत असते, फ्रेंड मला खूप भीती वाटते तिची, ती नको मला, फ्रेंड तू राहा ना माझ्यासोबत, फ्रेंड प्लीज फ्रेंड. त्याबरोबर मग आता इकडे दुष्यंत हा खरं तर पूजाला स्वतःपासून लांब करू पाहत असतो, पण पूजा ही त्याच्यापासून लांब जात नसते. उलट आता बाळजाबाई कृष्णाला बाहेर काढतात. तर पूजा ही बाळजाबाईंकडे बघून हसते, बाळजाबाईसुद्धा पूजाकडे बघून हसतात. तर कृष्णाला खोलीत येऊन बसल्यावर पूजाने तिच्याबरोबर जे काही वागली ते सगळं आठवतं. तू जा इकडनं, तू कशाला आलीस? तू माझी फ्रेंड नाही आहेस, तू जा ना, तू का आलीस? फ्रेंड ही मला मारायला आली आहे फ्रेंड. त्याबरोबर मग आता इकडे कृष्णा ही विचार करत असते, पूजेच्या मनात तरी असा विचार कसा काय येऊ शकतो की मी तिला मारायला गेलो होतो म्हणून. नाही, काय बी झालं तरी देवी आई आता एवढी परीक्षा पाहू नकोस बघ माझी. त्याबरोबर तिला बाळजाबाईंचे शब्दसुद्धा आठवतात, अगं तुला कळत नाही आहे का? तिला तुझी भीती वाटायला लागली आहे, मग जा की इकडनं, अजून कशा पायी थांबायचं आहे तुला इकडं? कृष्णा ही देवीला म्हणत असते, लवकरात लवकर माझ्या पूजीला बरं कर, तिला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि समज व्यवस्थित होऊ देत बघ. त्याबरोबर मग आता कृष्णाला वाईट वाटत असतं की पूजा तिला ओळखतच नाही आहे. तर दुसरीकडे आता पूजा ही दुष्यंतकडे हट्ट करत असते आणि दुष्यंत हा तिचा हट्ट पुरवायचा म्हणून तिला फळं कापून देत असतो. तर आता कृष्णा ही तिकडे जायला येत असते. तर कृष्णा दरवाजातूनच उभं राहून बघते की पूजाने दुष्यंतचा हात पकडला आहे आणि ते दुष्यंतला म्हणत असते, फ्रेंड प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस. तू गेलास ना की मला खूप भीती वाटते, तू माझ्याबरोबर असलास ना की मला सिक्युअर आणि सेफ फील होतं. फ्रेंड प्लीज जाऊ नको. ती जी आहे ना, मला तर तिची खूप भीती वाटते, ती मला मारायला चाकू पण घेऊन आली होती. फ्रेंड प्लीज जाऊ नकोस ना. आता कृष्णा जेव्हा पूजाला दुष्यंतबरोबर हे सगळं बोलताना ऐकते, तिला खूप वाईट वाटतं आणि ती सरळ तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता दुष्यंत फ्रूट्स कट करतो आणि पूजाला म्हणतो, पूजा खाऊन घे. त्यावर पूजा आ करते. मग दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत पूजाला एक फोड भरवतो आणि मग तो आता पूजाला म्हणतो, पूजा आता तू ही बाकीची फळं खाऊन घे, मी जातो. आणि मग दुष्यंत तिकडनं चाललेला असतो. त्यावर पूजा त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणू लागते, फ्रेंड नको ना जाऊस प्लीज, फ्रेंड प्लीज तू माझ्या जवळच थांब ना, प्लीज फ्रेंड, तू गेलास ना की मला वाईट वाटतं, मला भीती वाटते, तू जाऊ नको फ्रेंड, तू माझ्या जवळच थांब. आणि हो फ्रेंड, मी तुलाच माझा फ्रेंड मानते, तू फ्रेंड आहेस की नाही माझा? मग फ्रेंडचं फ्रेंडना कधी सोडून जातात का? नाही ना जात फ्रेंड, मग नको ना जाऊस तू पण मला सोडून, तू रात्रभर इथे माझ्या जवळच थांब. त्यावर दुष्यंत पूजाचा हात हिसकावतो आणि पूजाला म्हणतो, काय बोलतेस तू? तुला कळतं आहे का? हे बघ, रात्रभर नाही थांबू शकत मी इथे, माझं लग्न झालं आहे, ती कृष्णा ती माझी बायको आहे आणि तुझी बहीण आहे, कळलं का तुला? त्यावर ती म्हणते, नाही माझी नाही आहे ती कोणी. त्यावर दुष्यंत म्हणतो, तुला आठवत नाही आहे, गप्प बस. हे बघ, तुला जर गरज असेल ना तर मी तुझ्यासाठी दिवसभर थांबायला तयार आहे, पण रात्री इथे तुला तुझं एकटीलाच राहावं लागेल, समजलं ना? आणि मग एवढं बोलून दुष्यंत तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इकडे दुष्यंत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला आता तो म्हणत असतो, कृष्णा आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही म्हणजे
टेन्शन, तुझा वेळ सगळं सध्या पूजालाच जातं आहे. त्यावर कृष्णा आणि दुष्यंत दुसऱ्या दिवशी आता बकरीचं पिल्लू घेऊन हातात बसलेले असतात. ते छान एकमेकाबरोबर गप्पा मारत असतात. कृष्णा बकरीच्या पिल्लाला दुष्यंतची आठवण करून देत असते. तर इकडे बाळजाबाई आणि अढळराव हे बघत असतात. अढळराव म्हणत असतात, लागू शकते का असल्या प्रेमाला कुणाची दृष्ट. तर आता अभिराम मुजुमदारांचा दुष्यंतला फोन येतो आणि ते दुष्यंतला सांगतात की दुष्यंत, तुझं प्रेझेंटेशन आपल्या US क्लायंटना खूप आवडलं आहे आणि ते पुढे कंटिन्यू करण्यासाठी तुला काही दिवस US जावं लागेल. त्यावर आता दुष्यंत आणि कृष्णा गप्प बसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.